ठीक श्रीकीर्तन तुम्हाला स्वतः देतात तुम्हाला सर्वांचे शेत निवडले अभंगा कोणाचा अभंगाचा शेवटचं कडून कल्पना वारकरी संप्रदायाचा पाया ज्ञानदेव आहे वारकरी संप्रदायाचा कळस तुकाराम बाबा आहे वारकरी संप्रदायाचा विस्तार नामदेव बाबा आहे आणि वारकरी संप्रदायाचा खांब एकनाथ बाबा आहे थोडं उलट फिरा ज्याचा पाया ज्ञान आहे त्याचा कळस वैराग्य आहे ज्याचा कळस वैराग्य आहे त्याचा विस्तार नाम आहे ज्याचा विस्तार नाम आहे त्याचा शांती खांब आहे आणि ज्याचा शांती खांब आहे त्या संप्रदायाचं नाव वारकरी संप्रदाय जगाच्या पाठी ज्याचा पाया ज्ञान आहे त्याचा कळस वैराग्य आहे ज्याचा कळस वैराग्य आहे त्याचा विस्तार नाम आहे ज्याचा विस्तार नाम आहे त्याचा शांती खांब आहे आणि ज्याचा शांती खांब आहे त्या संप्रदायाचं नाव वारकरी संप्रदाय उलट सांगतो या जगात जेवढे संप्रदाय झाले असतील आपल्याला घेणं नाही कारण जिथं वय विचारलं जात नाही जिथं जात विचारली जात नाही जिथं कुळ विचारलं जात नाही जिथं गरिबी विचारली जात नाही कोणी या आणि विठ्ठल म्हणा जगातला एकमेव संप्रदाय वारकरी संप्रदाय कोणी या विठ्ठल म्हणा आणि तुमचाच उद्धार नका करू अख्ख्या कुळाचा करून घ्या तुम्ही म्हणाल असं का याचे कारण त्याचा पाया ज्ञान देव आहे फिट करा बरं ज्ञान पाया आहे आता उलट आहे का अभ्यास केला तर ज्ञान आहे आणि ज्ञान आलं तर ध्यान आहे त्रिपुटी इथं अभ्यास केला तर ज्ञान आहे ज्ञान आलं तर ध्यान आहे रियाज केला तर पखवाद आहे प्रॅक्टिस केली तर गायन आहे पुस्तक उचकलं तर कीर्तन आहे व्यायाम केला तर पैलवान आहे लिंटा ठेवली तर लक्ष्मी आहे नम्रता ठेवली तर व्यापार आहे आणि कष्ट केले तर भाकर आहे असं शब्द झालाय तिथं फटाफटा सुरू करायचंय अभ्यासापेक्षा श्रेष्ठ ज्ञान अभ्यासापेक्षा श्रेष्ठ ज्ञान आणि ज्ञानापेक्षा तुम्ही म्हणाल आमच्याकडे शाळेतलं ज्ञान आहे शाळेतल्या ज्ञानाचा आणि आध्यात्मिक ज्ञानाचा कवडीचा संबंध नाही तुम्ही म्हणाल मला 40,000 पगार आहे अरे पागला तो 10 लाख भरले तेव्हा तुला 40,000 पगार आहे त्या 10 लाखाचं 4% व्याज 40,000 आहे तुला पगार कुठे तुला अक्कल नव्हती म्हणून तो साहेब सांभाळायला दिले साहेब मुद्दल वापरीतून तुला याच देतो त्याच्यावर तू सासरवाडीचं कल्याण करतो ज्ञान कुठे परत मागं फिरा थोडं फिट येते हे अभ्यास केला तर ज्ञान आहे आणि ज्ञान आलं तर ध्यान आहे पण इथं उलट आहे आध्यात्मिक ज्ञानाने मोक्ष मिळेल आणि शालेय ज्ञानाने भौतिक सुविधा मिळतील भौतिक गाडी बंगला फ्रीज कूलर गॅस प्लॉटिंग जीसीपी धाबा बार ही प्रगती दणकून होईल पण झोपायच्या वळ्या घ्याव्या लागतील याचं काय कारण तुम्हाला सगळं मिळेल पण समाधान मिळणार नाही आणि ह्या जगात समाधान फक्त संप्रदायातच आहे याच्यावर तुमचं काय मत आहे हे काय हे किरकोळ गोष्ट आहे ही गाडी घेणं बंगला बांधणं हे काही नवीन नाही ठीक आहे आणि ते कालही होतं आजही होतं उद्या आहे त्यात काही नवीन ना गाणे किती लोक सुधारली तरी लोक तोंडाने जेवतात लई लखपती माणूस मग त्याने तोंड बंद केलं आणि दुसरे अवयव वापरले असं काय ना त्याचं काय तेवढं त्याचा विशेष नाही त्याचं थोडं परत मागं जायचंय थोडं परत मागं जायचं नवमी फिट करायची बस तिथंच बस आता पटकन गेलं बॉम्बाला सगळं अभ्यासापेक्षा श्रेष्ठ ज्ञान आहे ओवी पात्रच करायची अभ्यासापेक्षा श्रेष्ठ ज्ञान आहे आणि ज्ञानापेक्षा श्रेष्ठ देवाचं गेलं बॉम्बाला ध्यान आहे आता हे 12व्या अध्यायाचं म्हणणं आहे पण 10व्या अध्यायाचं म्हणणं याच्या उलट आहे बारीक वाक्य आहे का आतापर्यंत
जगाच्या इतिहासात बोंबलत हिंडणाऱ्यांना देव भेटला नाही. बायका पोरं सोडा बोंबलत हिंडा, देव भेटणार नाही. गण लावितोय ना, भेटणार नाही. भाकरी खाऊ नका, सफरचंद हाना, चहा पिऊ नका, दूध हाना, देवच भेटणार नाही. आणि उपवास करणाऱ्याच्या तर खानदानी देव भेटत नाही. ही उपवास करणारी जी लोक आहेत ही मनोरुग्ण लोक आहेत, डोक्यातून गेलेली लोक आहेत. आठवड्यातून एक उपवास ठीक आहे डायजेस्टिव्ह सिस्टीमसाठी, 15 दिवसातून, महिनाभर श्रावण या बापाला धरला होता महिनाभर, आणि लफडे सगळे चालू. काय उपवास आहे? तुम्हाला कोणी सांगितलं? परत मी नाही या जगात उपासाने देव भेटला. उलट सांगा, पटलं तर हा म्हणायचं चांगलं कर्म हाच देव. तुम्हाला कोणत्याच ग्रंथानं सांगितलं नाही बोंबलं तिला, कोणत्याच ग्रंथानं सांगितलं नाही अंगाला गाण सोळा, कोणत्याच ग्रंथानं सांगितलं नाही मौन पाळा. प्रत्येक ग्रंथाने तुम्हाला 5 गोष्टी सांगितल्या. जगात जेवढे ग्रंथ आहेत हे ते वर सोडलं कोणी ते असं खेळ करून देत. आता लागली लोक नादी लागली होते, लागली वर पाहिला ते खाली घे. मी गेलो लावा केला कीर्तनात असते. एकदा ऐकणाऱ्याला लिंक लागली ना, तिचं विक्षेप नाही आला पाहिजे, आणि कीर्तन बाहेर नाही गेलं पाहिजे, कीर्तन आत गेलं पाहिजे. तर त्याला म्हणजे बाहेर माझ्या आत घुसलं पाहिजे. तो माणूस भावनिक झाला पाहिजे, तर ते कीर्तन मध्ये विक्षेप झालं काय असा घोटाळा होतो. गेलो बाबा आत्तापर्यंत जगाचा इतिहास पटलं तर म्हणा, जेवढे ग्रंथ आहे जगात, जेवढे कोणते तुमचं रामायण भागवत काय असेल ते, सगळ्या ग्रंथांनी तुम्हाला 5च गोष्टी सांगितल्यात. 1 भजन करा, 2 चांगलं वागा, 3 आईवडिलांची सेवा करा, आणि 4 पशु पक्षावर प्रेम करा, आणि 5 शरीर एकदाच मिळणार आहे, योग्य वापर करा. जगातला तुम्ही कोणताही ग्रंथ सांगा, काय सांगितलंय तुम्हाला? फक्त भजन करा. 2 उलट सांगा, पुरीला बोलवा, आल्या बाई पुरी खेळून बोलून फिरून आल्या तर या म्हाताऱ्याला बसलो होते. मात्र हे काम नाही काही, जाऊ दे रे काय ते काय. बरं जा 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 पटकन. मारे बसलच. त्या पुरीला वाटलं एवढ्या माया जमल्यात म्हणलं म्हातारी, त्यांनी केळच फेकून दिले आणि मोठ्यानं आरडली पोरगी. लोकांना वाटलं म्हातारीनं कपक्यात डोळे पोरीकडं पाहिलं आणि मी नाही म्हातारी. पोरगी म्हणली माझ्या इतका जीव, मला डोळे भरून पाहिलं म्हातारी गेली. म्हणजे तू दरिद्री किती याचा विचार कर. आणि एका काळचा कट्टर विरोधात तुकोबारायची आरती लिहून मोकळा झाला हाय. आणि तो विरोधक म्हणतोय ब्रह्मा आणि तुकोबारा एक तुम्ही कोण? म्हणून प्रशांत भाऊला श्रद्धांजली वाहताना या फाउंडेशनचं पहिलं कौतुक करा. प्रशांत भाऊ या माणसाने आता एवढी लोक तुम्हाला सभेला आणायला 5 कोटी रुपये लागले असते, आणि यांना गप्प बसवाय 3000 पोलीस लागले. मला तर आता दोघांनी मिळून 1-1 लाख द्यायला काय हरकत? पार्ट तर तगडे, दोघं इंजिनिअरिंग, आणि उलट त्यांनी म्हणलं पाहिजे चला इंद्रिकर आपला माणूस शिकेल. विनोदाचा भाग सोडा महाराज. आपल्या माणसांना माझा जरी राग आला तरी आपल्या माणसांना आपली कीर्तनं गरजेची आहेत. आता 30 वर्ष लोकांच्या शिव्या खाण्यात गेले. 30 वर्ष थोड्याकरता कशाला बंद करायच्या म्हणून जाऊन असा माणूस नाही त्याला मला वाढावा. आणि माझा एकच गुन्हा आहे आयुष्यात, मी फक्त खरं बोलतो. तुम्हाला अख्ख्या कीर्तनात काय वाटतं? अंगातली ताकद जपून वापरा, हीच 2 खिशातला पैसा जपून वापरा.
पैशाचा माच करू नका. 300 फूट जमिनीतला बोर कधी कधी फुफुटा आणतो. तुझ्याकडे काय ए, काय तुला काय काय कळण तुला? मार्च मध्ये सगळ्या नोटीस आल्या काय? हो तुमचं ऐकायला का? 105 TMC तर जायकवाडी कोर्ट पडलं होतं. तुझ्याकडे किती मोठा आहे? पुढचं ऐका. समुद्रावर फिरायला गेलेल्या माणसाला पाण्याची बाटली भरून न्यावी लागते एवढं ध्यानात ठेवा. समुद्राचं पाणी पिता येत नाही. पैसे जपून वापरा. काय ऊत आलाय लोकांच्या पैशाला सध्या. बंगल्यामध्ये पोरगं कामाला होतं. बंगल्यात त्याने इंस्टाग्राम तयार केलं. बंगल्यामध्ये घोडे होते. तो घोड्यावर बसायचा. ठार गाडी होती. तिला वर मुंडको काढून बसायचा आणि पुरीला टाकायचा. इंस्टाग्राम पागल पुरी चक्र म्हणजे त्यांना काय आठवली भया त्याला गोड आहे. लगेच तिनं मेसेज टाकायचा. आय विल कॉन्टॅक्ट यू. आय लव्ह यू. त्यानं दुसऱ्याच्या गाडीला पेट्रोल टाकून तिला वड्याला नाल्याला येड्या बाबने धिंडवायचं. मागून कळलं ते तर बंगल्यात कामाला येते. गोष्ट खरी का होते? आणि पुरी म्हणून चक्रपुरी पोरगी कोणती घ्या तुम्ही अख्ख्या जगातली, प्रेम करताना पुरीचं वैशिष्ट्य आहे. ब्रिलियंट पोराच्या कधी नादीच लागणार. हुशार पोरावर पुरीनं प्रेम केलं असा इतिहास नाही. करणारच नाही. पोरगी प्रेम करताना भंगरीच पोरावर. भंगरी म्हणजे इन मराठी छपरी, एकदम दरिद्री. काम काय करतोय? ही रिवाजच्या मोठी चोरीतोय, किबडी चोरीतोय, मोटरसायकली चोरीतोय, तिचे पार्टही कितो. आणि ही तिला म्हणते माझ्या डोळ्यात पाय काही नट पाहती. अन्नातली ताकद जपून वापरा. खिशातला पैसा जपून वापरा. तुमचं काय मत आहे? मी तर काय बोलू? पैशाला जपा. आणि आपल्याकडं नसेल तेव्हा जगात कुणाकच नसेल. त्याचं माहिती म्हणून तुम्हाला सांगतो सगळ्या लोकांना. 40% पोरं आजच्या काळात आत्ता शाळेतले 40% पोरं मोबाईलमुळे भरमिष्ट झाले. कोणी बोलत नाही. आम्ही बोललो क्लिप, आम्ही बोललो आरोपी. मी 5 वर्ष कीर्तनात बोलतोय शाळेतले मोबाईल बंद करा, शिक्षकाचे मोबाईल बंद करा. यांनी बातम्या टाकून मला आरोपी केलं. नाही खरं भोगले मी खरं बोलण्याच्या. आता उगाच निर्लज्ज म्हणून जिवंत आहे. गुण आहेतच. मला गेम केला यांनी. आता कॅमेरे बसवले शाळेत. आता कॅमेरे बसवले सुट्ट्या लागल्या. वर आले उंदरानं वायरी खाल्या. 40% शाळेत प्रशांत भाऊंना श्रद्धांजली वाहण्यासाठी सगळ्या राजकीय लोकांना सांगतो, आठवड्यातून एकदा तरी तुम्ही शाळेत गरकामा. गावात काहीच गोष्टी नाही झाल्या तरी चालतील, पण शाळा मंदिरं झाली पाहिजे. आज जेवढे उच्च पदावर नोकरीला लोक आहेत सगळे झेडपीच्या शाळेचे आहेत. आणि आजही टॉपच्या शाळा झेडपीच्याच आहेत. फक्त आपण दुर्लक्ष करतो. आपण फक्त 2दा झाला. 26 जानेवारी 15 ऑगस्ट. 26 जानेवारीला तर असे कपडे घालून जातो जस काय यानं जे इंग्रज उचकून कोणाच्या गोळ्या खातो चालला तरी. हसण्यावारी गोष्टी नेऊ नका. होतही महाराज 10 वर्षाने तुम्हाला देवळात दिवा लावायला माणसं राहणार नाही. मोबाईल बंद कराय. 10 वर्षाने तुम्हाला देवळात दिवा लावायला माणसं राहणार नाही. बोला तुमचं काय म्हणणं? तुम्ही दिंड्या तपासा. सगळा रिटायर मान
सत्य तपासा सगळा वैता गेल मला नवीन मंडळी इकडे यायला तयार नाही दोन्ही मुद्दे सांगतो 40% शाळेतले पोरं मोबाईलने गेले आणि 10% पोरं शेअर मार्केटने गेले इथं 4 जण पैसे गेले तुमच्या बापानं पाहिलं होतं का 2 रुपयाला 36 खरं आहे का खोटं केवढा ना आला ना हे वाक्य खरंच का खोटे बोला 40% पोरं मोबाईलने गेले 10% पोरं शेअर मार्केटने गेले आणि त्याच्या पुढचं ऐकलं डोकं बंद होईल तुमचं बापाव कर्ज नाही आहे सध्या पोरांनो कर्ज आहे बापावर कर्ज नाही कर्ज कोणावर आहे पोरावर गाडी हप्त्यावर मोबाईल फोन लोन पे फोन मी वापरत नाही मोबाईल आपली परिस्थिती नाही माझा मोबाईल पार तुटायला लागला होता काल मला एक जणांना आनंद दिला एवढंच खोकलं 2 वर्ष मोबाईल वापरत नाही बापानं मोबाईल शॉपी टाकून दिली पोऱ्याला गेम सुरू केली 4,000 लावले 9,000 आले 9,000 लावले 41,000 आले 1,000ची पार्टी दिली 40 लावले 1.5 लाख गेले दुकान इकलेली 2 जण इथंच बसले खताचं दुकान मेडिकल कर्ज करायचं बापानं मजा आणायचा आणि पोराची बाजू घ्यायला गेली ही 150 आणि निघाली घर सुटलं ही म्हणते 3 लाख म्हणजे काही लय नाही उद्या जर माझ्या बाळानं काही बरं वाईट केलं 3 गुंठे ही कापड कर्ज फेडलं तो प्यायला लागला तो प्यायला लागला हे बा काही बोलू नका काही माया पोराला नाव ठेवा पिते कधी म्हणे काही पुढं घेते ते मतदान झाल्यापासून त्याला ठेव नाही दारू त्याला दारू मिळायला 2.5 महिने थांबावं 2.5 महिन्याला मिळालं त्याला परत महिना 1.5 महिना आणि 2.5 गेले तर तो 29 पर्यंत तसाच मरत त्याला आणली मुलगी कुणाची आणू द्या लोकांच्या पोरांना बायका मिळालं भाग्यवान गडी आहे पंचिक होईल पण खरं आहे का खोट आहे द्या मला शिव्या मग तर घरी गेले मी तुम्हाला शिवी देऊन तर काय मी तळतळीने म्हणा आता तुम्ही लग्न न झालेले पोर आहेत ना तुम्ही नवरदेव नाही म्हणा तुमचा मिटला काय रेंज गेली काहींची रेंज काहींचा तर डिस्प्लेच गेला चित्रच दिसत काहींचे तर मंगळवारी लग्न झाले गुरुवारी नवरी गायब म्हणजे तिच्या पहिल्या नवऱ्याच्या घरी गेली आता लग्न न झालेल्या पोरांना एकच पर्याय ते सर्च करणं काय सरळ बसा पटकन बैठे बैठे सावधान तंगड्या भागे तो का सावधानी नाही सरळ बसा तू किती आहे 3री तू रे 7वी सीमी का मराठी मीडियमला का दगड हा पदार्थ स्थायू द्रव का वायू तू कितीला रे हा 6वी सीमी का मराठी सेमीला का मिल्क इज ए सॉलिड लिक्विड और गैस मिल्क तू 3रीला आहे का शिवी का मराठी तू मग शिमीला होता
शिवीला आहे का मराठीला? मराठीला घड्याळाला काटे किती? 12. त्या मागचा कितीला आहे रे? तो लाल स्वेटरवाला. हा तोच. सेमी का मराठी? सेमी. स्टोन इज ए सॉलिड लिक्विड और गॅस. करेक्ट. वूड करेक्ट. लिक्विड आपलं मिल्क लिक्विड. वॉटर लिक्विड. कार्बन रॉंग. कार्बन इज ए सॉलिड. कार्बन डायऑक्साईड इज ए गॅस. ते शेजारचे की तुला काळा शेणाला 9वी 6वीला आहे का? बापाच्या बायको टिमा म्हणतात पत्नी. काय म्हणते रे बापाच्या बायको? काय म्हणते रे बापाच्या बायको? अरे काय म्हणते बापाच्या बायको? सरळ असा भटकान. पोरांनो, ती सायरन मध्ये पोरगी कोण आहे रे? आरशी. करेक्ट. आणि तो कोण आहे? बोला वर्षा. पण आता एक नवीन गाणं आलं कोणतरी पोरांनो ते आप्पाच्या. करेक्ट. बरं सांगा आप्पाच्या. करेक्ट. पण आता एक ते नवीन आलं ना. करेक्ट. पण आता एक नवीन आलंय ना. आता अख्ख्या गावात ऐकू गेलं पाहिजे. आणि झुमकीवाली. ग्राउंड सोडून बाहेर ऐकू गेलं पाहिजे. आला पाटलाचा आवाज कमी येतोय. आला पाटलाचा. त्याने घाटात केला राडा. याला 2च माणसं जबाबदार, तुमची आई आणि